शिव आणि सृष्टी शांत होते. मुलांचा तेवढा गोंधळ चालू होता. सॉंग लावले होते तर आपल्या बोबड्या भाषेत दोघेजण बडबड करत होते. बाहेरचं काहीतरी दाखवत त्यावर जोक करत त्यांच्या गप्पा चालू होत्या. शिव आणि सृष्टी असं पहिल्यांदाच बाहेर एकत्र पडल्याने दोघे अवघडलेल्या स्थितीत होते. शिवला तर प्रश्न पडायचा तिच्याशी बोलायचं काय, त्यापेक्षा शांत राहिलेलं बरं. सृष्टीने तर त्याच्याकडून काही अपेक्षाच ठेवली नव्हती, कारण या महिन्यात ती त्याला ओळखून होती. तो घरातही मोजकेच बोलायचा, कोणी जेवढं विचारलं तेवढंच बोलत होता. फक्त परीसोबत असताना त्याच्या चेहऱ्यावर हसू आणि बोलकेपणा दिसत होता आणि तो स्वतःहूनच त्यांच्या नात्यात पुढाकार घेत नव्हता. तर ती एकटी कशी पुढे जाणार? राहून राहून तिचं मन बेचैन होत होतं. मनाला वाटत होतं त्याने आपल्याशी मन मोकळेपणाने बोलायला हवं होतं. त्याने एक पाऊल आपल्या दिशेने टाकून यावं, पण या महिनाभरात तसं काही जाणवलं नाही. तू बॅड बॉय आहेस ना, म्हणून तुला तुझी मम्मा घेऊन जात नाही. परीही हसत म्हणाली, मम्मी तू मला गेम झोनमध्ये एकदा पण घेऊन गेली नाहीस. परी आत्तूसोबत जाते, मला कोण घेऊन जात नाही. वेद गाल फुगवून किरकिरत म्हणाला, तुला आत्तू चल बोलली होती ना, तूच जात नाही. सृष्टी मागे वळून त्याचे केस मागे घेत समजावत म्हणाले, मला आत्ता आवडत नाही, ती नीट बोलत नाही. वेद चिडून म्हणाला. त्याच्या बोलण्याने सृष्टी दचकली. तिने एक नजर शिवकडे बघितलं आणि वेदला डोळ्यांनीच दटावलं. तिला राग आलेला बघून वेद गाल फुगून मागे रेलून बसला, पण त्यावर शिवने काहीच रिॲक्ट केलं नाही, कारण लहान मुलं जे बोलतात ते खरंच असतं. धनश्रीचं आणि त्याचं टोनिंग त्याने व्यवस्थित पाहिलं नव्हतं. अजून घरचे वेदला एक्सेप्ट करत नव्हते हे त्यांच्या वागण्यातून त्याला दिसत होतं. अनिकेत, मंगलताई आणि अशोकराव तिघेजण वेदशी नॉर्मल बोलत होते, पण धनश्री, तनिष्का, आजी, आत्या बोलायचं कमी, त्याला फक्त ओरडत होते. पण सृष्टी कधीच त्या गोष्टी मनाला लावून घेत नव्हते. तिच्यात पेशन्स लेवल भरपूर आहे हे जाणवत होतं आणि त्याचं त्याला फार कौतुक होतं. मी तुझं नाव सांगणार, माझ्या आत्तू छान आहे. परी चिडून म्हणाली, परी असं नाही बोलायचं, तो तुझा ब्रदर आहे ना. शिव आवाजात जरब आणत मिररमधून तिच्यावर नजर टाकत म्हणाला. तशी ती गाल फुगून तिरपे ओठ करून त्याच्याकडे बघू लागली. त्याने ओरडलेलं तिला सहन होत नव्हतं. अहो ते परीचे डॅड, ते ओरडत जाऊ नका, समजावून सांगू शकता ना. सृष्टी तिचा चेहरा बघून पटकन तिच्याकडे हात करत म्हणाली, पण आता ती स्वतःच कन्फ्यूज झाली होती. नेमकं त्याला काय म्हणून हाक मारायची. कधी जास्त संबंध येत नव्हता त्याला, हाक मारायची सवयच नव्हती. तिचं ते अहो परीचे डॅड बोलणं त्याच्या कानाला वेगळंच फील झालं. तिचा गोंधळ बघून त्याला हसू येत होतं. तो एक नजर तिच्याकडे बघून पुन्हा गालातल्या गालात हसत पुढे बघू लागला. सृष्टी आपल्या बाजूने बोलली म्हणून त्याच्या ओठावर गोड हसू पसरलं होतं. ए आंटी, डॅडो मला ओरडत असतो, तू त्याला असंच ओरडत जा. परी मागून त्याच्या गळ्यात हात घालून उड्या मारत म्हणाली. आईनंतर आपल्या डॅडोला कोणीतरी ओरडलेलं म्हणून तिला खूप आनंद झाला होता. तिचा आनंद बघून शिवला अजून हसू येत होतं. तो हसत आहे म्हणून सृष्टी ओशाळून मान खाली घालते. मनाची धडधड अचानक जलद झाली होती. गालावर गुलाबी रंग चढू लागला. आईस्क्रीम पार्लरच्या बाजूला गाडी पार्क केली. पहिल्यांदाच ती अशी शिवसोबत बाहेर आली होती म्हणून तिला कम्फर्ट वाटत नव्हतं. एक वेगळीच धडधड तिच्या मनात जाणवत होती. मुलं पळतच आईस्क्रीम पार्लरमध्ये गेले. शिवही त्यांच्या मागे जात होता. सृष्टीला बघण्यासाठी त्याने मागे वळून पाहिले. ते हळूहळू पावले टाकत इकडे तिकडे बघत येत होती. नजर कावरीबावरी झाली होती. चेहऱ्यावर गोंधळलेले एक्सप्रेशन होते. दोघांची नजरानजर झाली. त्याने इशाऱ्यानेच गालात हसत हाताने ए म्हणाला. त्याच्या छोट्याशा धीराने ती ऑकवर्ड स्माईल करत पावलांची गती वाढवत आतमध्ये आली. डॅड मला ते हवं. दोघेही चॉकलेट आईस्क्रीमकडे हात करत म्हणाले. सृष्टी तू कुठला फ्लेवर खाणार? शिव त्याच्यासाठी सुद्धा कॉफी आल्मंड आईस्क्रीमची ऑर्डर देत म्हणाला. कुठलाही चालेल, तुझ्या आवडीचा घेतला तर मनापासून खाशील. तो शांतपणे स्मित करत म्हणाला. चॉकलेट, तिने हळू आवाजात सांगितले. तिला सांगायला सुद्धा लाज वाटत होती, पण तिला चॉकलेट फ्लेवर आवडत होता. आंटी तू एवढी मोठी झाली तरी चॉकलेट खाते का? परी खिखी हसत म्हणाले. हो मम्मा, कधी कधी माझं पण चॉकलेट खाते. मामा मला आणि मायाला चॉकलेट आणत होते ना, तर मम्मा सुद्धा माझं थोडं खात होती. वेद त्याचा कोण खात बडबड करत तिची पोल खोलू लागला. वेद चुप. सृष्टीने पटकन त्याला फटका मारला. त्यावर शिवलाही हसू आले. तो त्याचा हसू आवरत तिच्यासमोर चॉकलेट कोण पकडतं, पण तो आपल्यावर हसत आहे म्हणून मनातच त्याचा राग येऊ लागला. तिने जवळजवळ कोण त्याच्या हातून ओढून घेतला. तिला राग आला आहे असं त्याला जाणवलं. बाहेर गार्डन टाईप सिटिंग एरिया होता. तिथे चौघजण जाऊन बसले. मुलं मस्ती करत त्यांचा आईस्क्रीम खात होते. सृष्टी गाल फुगूनच तिचा आईस्क्रीम खाऊ लागली, तर शिव मोबाईल बघत त्याचा आईस्क्रीम खात होता. आज त्याच्या मनाला एक ठहराव वाटत होता की ते त्यांचं त्यालाच कळत नव्हतं, पण हवेत एक प्रकारची शांती होती आणि त्याच्या मनाला ते वातावरण छान वाटत होतं. त्याने नजर वर केले तर सृष्टी, परी आणि वेदचे तोंड पुसत होती.
आणि परीसुद्धा शांतपणे तिचा चेहरा क्लीन करून घेत होती. तो तिघांना मन भरून बघू लागला. सृष्टी त्याला वेगळी भासत होती. मुलांसोबत हसत त्यांना काहीतरी सांगून त्यांच्यासोबत हसत होती. मेन म्हणजे सृष्टीच्या बोलण्याने परी खळखळून हसत होती. बोलता बोलता तिची सहज त्याच्यावर नजर गेली तसं त्याने दबकून नजर फिरवली. त्याचं एकटं बघणं सृष्टीच्या अंगातून एक गोड शहारा उमटवून गेलं. तिने पटकन स्वतःला सावले आणि उभी राहिली. हां, उद्या स्कूल आहे, झोपायला लेट होईल. शिव पटकन उठून गाडीकडे जात म्हणाला. सृष्टीसुद्धा नजर चोरून मुलांना धरत गाडीजवळ निघाली. गाडीत आता दोघं शांत होते. झोप आली होती म्हणून तोंडातून आवाज निघत नव्हता. घरी आल्यावर सृष्टीने वेदला फ्रेश केला आणि परीला शिवने. दोघेही लगेच बेडवर पडल्या पडल्या झोपे गेले. आज परी खूप खुश दिसली म्हणून शिवला छान वाटत होतं. तो तिच्या केसांमधून हात फिरवत तिला एकट्याक निहाळत होता आणि चोर नजर सृष्टी त्याला निहाळत होती. पण त्याची काही नजर तिच्यावर पडली नाही. आज त्याच्याबरोबर तिला खूप छान वाटलं होतं. स्वतःशीच गालातल्या गालात हसत होती. दिवसावर दिवस जात होते. सृष्टी आता बऱ्यापैकी त्या घरात रुळू लागली होती. हळूहळू परीची सगळी कामं ते करायला लागली होती. फक्त एकदा काही परीची चिडचिड होऊ लागली तर ती तिला जवळसुद्धा येऊ देत नव्हती. कधी कधी सकाळपासून रडायचं चालू व्हायचं. मग पूर्ण दिवस ती रडण्यात घालवायची. हट्टी खूप होती. लगेच हट्टेपणा कमी होत नाही म्हणून सृष्टीसुद्धा तिच्या कलाने तिला समजून घेत होती. तिचं बोलणं मनाला लावून घेत नव्हती. त्यात वेद समजदार, सगळ्यांशी मिसळून राहत होता. कोणीही घरात ओरडू दे मनाला लावून घेत नव्हता. तो गुण आपण दिला नाही म्हणून शिवला वाईट वाटत होतं. शिव रात्री फोनवर बोलत गार्डनमध्ये फिरत होता. मुलं आणि तनिष्का धनश्री खेळत होते. सृष्टी गॅलरीत बसून आपल्या मुलांना बघत होती. जायची इच्छा होती पण धनश्रीला वेगळं वाटू नये म्हणून ती खाली गेलीच नाही. आज सगळं परीचं सृष्टीच बघत होती तर धनश्रीला तिच्यासोबत टाईम मिळत नव्हता. म्हणून रात्रीचा वेळ तिला द्यावा म्हणून तिने तिच्या मनाला समजावलं होतं. पण वेद परीचा आणि धनश्रीचा आवाज ऐकून रूममधून पळतच खाली गेला होता. तिने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो काही ऐकला नाही आणि आता त्यांच्यामध्ये लुडबुड करत होता. घरातले सगळेच असल्याने कोणी त्याला वेगळं फील करून देत नव्हतं. त्यात परी आणि वेद एकत्र खेळत होते. तिला एवढ्या मोठ्या घरात तिच्याबरोबरचे खेळायला मिळाले म्हणून छान वाटत होतं. पण मनातील गोष्ट ओठावर येत नव्हती. शिव, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मंगलताई त्याच्यासमोर उभ्या राहत म्हणाल्या. बोल ना. त्याने फोन बंद केला. चल बसूया. मंगलताई बेंचकडे इशारा करत म्हणाल्या. दोघे तिथे जाऊन बसले. समोर मुलांचा गोंधळ बघून रात्र प्रसन्न वाटत होती. परीमध्ये थोडा फरक जाणवत आहे ना? मंगलताई हसून तिच्याकडे बघत म्हणाल्या. हो आई, मलाही तिच्या थोडासा चेंज वाटत आहे. हळूहळू ती सृष्टीला एक्सेप्ट करेल. शिव गालावर हलकं हसू आणत म्हणाला. आणि तू? मंगलताई त्याच्याकडे बघत म्हणाल्या. तसं त्याच्या चेहऱ्यावरचं हसू कमी झालं आणि त्याची नजर गॅलरीत गेली. सृष्टी एकटीच बसून वर बघत विचारात हरवली होती. शिव, सृष्टी फक्त आई म्हणून घरात आली नाही, तुझी बायको म्हणून सुद्धा आली आहे. तिला सुद्धा जाणून घेत आहे आई. पण तो नजर फिरवत म्हणाला. त्याला आता प्रेमावर विश्वासच नव्हता आणि एकदा तुटलेलं मन जोडायला सुद्धा नको वाटत होतं. त्याचा दिवस तर जात होता पण रात्र त्याला खायला उठायची. अजूनही ईश्वरी त्याच्या आसपास आहे असं त्याला वाटत होतं. ईश्वरीच्या भूतकाळातून बाहेर ये. पुढचं आयुष्य तू जगू शकणार नाहीस. ईश्वरी आयुष्यभर तुझ्यासोबत असणारच आहे पण तिच्याबरोबर सृष्टीला सुद्धा तुझी बायको असण्याचा हक्क दे. तिला समजून घेण्याचा प्रयत्न कर. आयुष्यभर असं एकटाच राहणार का? तुझ्यामुळे सृष्टीला सुद्धा त्रास होत असेल ना, याचा विचार केला का? ती सुद्धा तिच्या जुन्या आठवणी बाजूला ठेवून तुझ्या विश्वासावर या घरात आली ना. पहिलं लग्न असफल ठरलं म्हणून दुसरं लग्नही त्याच रस्त्यावर जात असेल तर तिने कसं जगावं? मंगलताई कंठ दाटून म्हणाल्या. सृष्टी बोलत जरी नसली तरी तिच्या डोळ्यात तिचं मन दिसत होतं. त्यावर तो निशब्द झाला. तिच्याबद्दल सहानुभूती होती पण तिला स्वीकारायला त्याचं मन तयार नव्हतं. तिच्याबद्दल कुठली फिलिंग त्याच्या मनात येत नव्हती तर काय म्हणून तो पुढे पाऊल टाकणार? आयुष्य तू कामातच घालवू शकत नाहीस. थोडासा निवांत वेळ तुलाही हवा ना. मंगलताई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. त्याने त्याचं डोकं मंगलताईच्या खांद्यावर ठेवलं. अजूनही ईश्वरीची आठवण आली की मन भरून येत होतं पण कोणासमोर तो त्याचं मन मोकळं करू शकत नव्हता. डॅडू, झोप आली. परी डोळे चोळत त्याच्याजवळ आली. ओह कम. त्याने तिला उचलून घेतलं. ती पण त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून डोळे मिटू लागली तर हळवा तिला थोपटत आतमध्ये जाऊ लागला. सृष्टीचं लक्ष दोघांकडे गेलं. शिवने एकदा पण वेदकडे पाहिले नाही आणि परीला घेऊन आत आला तर तिला वाईट वाटू लागलं. वेद एकटाच खेळत होता. सगळे आपापल्या गप्पांमध्ये धुंद होते. ती पटकन गॅलरीतून रूममध्ये आले. रागाने वाईट वाटत होतं. ते घाईतच रूमच्या बाहेर चालले होते आणि समोरून शिव येत होता. दोघे एकमेकांना धडकणार तसे त्याने एका हाताने सृष्टीला सावरलं.
त्याच्या अचानक स्पर्शाने ती बावरून गेली. 2 सेकंद तिला काही कळलेच नाही. ती गोंधळून त्याला एकटक बघू लागली. त्याचा राकट हात तिच्या नाजूक दंडावर घट्ट रोवला होता. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगातून हळूहळू एक गोड शहारा उमटला. काही सूचना असं झालं ती परीला धडकणार म्हणून त्याने तिला एका हाताने सावरलं होतं. मी वेदला घेऊन येतो. परीला धरते का? तो तिच्याकडे झुकून हळू आवाजात म्हणाला. त्याचे गरम श्वास तिच्या गालावर आदळत होते. तिच्या मनाची चिलबिचल होऊ लागली. सृष्टी, त्याने तिला थोडं हलवलं. तशी ती भानावर येत प्रश्नार्थी नजरेने डोळे उघडझाप करत बघू लागली. तिचे बोलके डोळ्याने तिच्या आदा बघून क्षणभर तोही गुंतून जाऊ लागला. पुन्हा वास्तवाची जाणीव होताच त्याने तिचा दंड सोडला आणि परीला तिच्याकडे घेण्याचा इशारा केला. त्याचा इशारा समजून तिने पटकन परीला त्याच्याकडून घेत आपल्या कुशीत घेतलं. तशी ती नाजूकच भावलीसारखी होती म्हणून तिला कुशीत घ्यायला सृष्टीला फार आवडायचं. तिचे भावलीसारखे घारे डोळे, कुरळे हेळ आणि गोरा दुधाळ रंग खूपच क्यूट दिसत होता. सृष्टी तिला निहाळत हळूच बेडवर झोपवते. ती सुद्धा ओठाचा चंबो करत तिच्या कुशीत शिरली. सृष्टी हसून तिच्या पाठीवरून हात फिरू लागली. गाढ झोपली होती पण तिच्या चेहऱ्यावर एक निरागस हसू होतं. सृष्टी तिला एकटक बघत विचार करू लागली. परी एवढी गोड असेल तर तिची आई किती सुंदर असेल. अजून तिने ईश्वरीचा फोटोसुद्धा पाहिला नव्हता. उगाच मनाला वाईट वाटू लागलं. आपण एवढे सुंदर नाही म्हणून शिव आपल्याकडे बघत नाही का? नाही, ते विचार डोक्यात येऊन डोळे भरून येऊ लागले. पहिल्या लग्नाच्या जुन्या आठवणी आठवल्या. विक्रम तिची तारीफ करून थकत होता. इतका तो तिच्या सौंदर्यावर फिदा होता. पण पैसा अशी चीज आहे की चांगल्या चांगल्या लोकांना बिघडवताना पैशाची धुंद त्याला तिच्यापासून दूर घेऊन गेली. वेद आणि शिव बोलत आत आले. त्यांच्या आवाजाने ती भानावर येत लगेच नजर चोरते. डोळे भरलेले पटकन पदराने टिपून घेते. परी इथे का झोपली? वेद बेडवर चढून गाल फुगून म्हणाला. आपल्या आईच्या कुशीत तिला बघून लगेच त्याचा चेहरा फुगला होता. झोपली आहे, सृष्टी त्याच्या तोंडावर बोट ठेवत म्हणाली. तो गाल फुगून ब्लँकेट ओढून बेडवर आडवा झाला. शिवने सोफाचं बटन दाबून बेड केला. तो परीला घ्यायला सृष्टीसमोर आला. झोपली आहे तर राहू द्या, उठल्यावर येईल. सृष्टी पटकन हळू आवाजात नजर चोरत म्हणाली. थोड्या वेळापूर्वीचा त्याचा स्पर्श आठवून तिच्या श्वासांची गती हळूहळू वाढू लागली. त्याचा आपल्याजवळ येणं तिच्या मनात एक वेगळीच हलचल निर्माण करत होतं. शिवने एकदा परीकडे पाहिल्यानं रूमच्या बाहेर निघून गेला. तो बाहेर गेला आणि इकडे सृष्टीच्या मनाची एक्साइटमेंट क्षणात कमी झाली. तिने उसासा टाकला आणि बेडवर आडवी झाली. मध्यरात्री कधीतरी परीला जाग आली. हाताला सॉफ्ट स्पर्श लागत होता. ती डोळे चोळत डीम लाईटच्या प्रकाशात जवळ कोण आहे ते बघू लागली तर सृष्टी तिला आपल्या कुशीत घेऊन झोपली होती. ती मान फिरवून मागे बघू लागली. तिच्या शेजारी वेद पालता झोपला होता. तोंडात बोट घालून तो सृष्टीच्या झोपलेल्या चेहऱ्याकडे निरागसपणे बघू लागला. तिच्या चेहऱ्यावर हात लावायचा मोह तिला आवरेना. तिने निरागसपणे तिचा हात सृष्टीच्या चेहऱ्यावरून अलगद फिरवला. सृष्टीने झोपेतच तिला अजून जवळ घेत तिच्या केसांवरून हात फिरवत थोपटू लागले. तिने वळून सोप्याकडे पाहिलं तर शिव झोपला होता. आता ते द्विधा मनस्थितीत होते. शिवकडे जाऊ का की सृष्टीच्या उबदार कुशीत झोपू? तिच्या चुळबुळीने सृष्टीने डोळे उघडले. पिल्लू, पाणी हवं का? सृष्टी डोळे उघडत तिच्या गालावरून हात फिरवत म्हणाली. तिने तोंडात बोट घालून मान हलवली. सृष्टी उठली आणि ग्लासात थोडं पाणी घेऊन तिच्यासमोर ग्लास धरते. परी पण उठून बसत पाणी पाहिली. डोळ्यावर थोडी झोप होती. घसा ओला झाल्याने बरं वाटू लागलं. तिने ग्लास परत दिला आणि पुन्हा लाजतच पालती झोपून डोळे झाकले. छान वाटत होतं पण ओठावर आलेलं हसू दाखवायचं नव्हतं. सृष्टीला आश्चर्य वाटू लागलं. सृष्टी पण तिच्या पाठीवर हळूच हात फिरवू लागली. तिलाही हळूहळू झोप लागली. रविवार असल्याने शिव दुपारी घरी आला. सृष्टी आणि वेद सकाळीच तिच्या माहेरी गेले होते. संध्याकाळपर्यंत दोघे परत येणार होते. आज परी शांतच होती. दररोज वेद तिच्याशी खेळायला होता. आज कोणीच नाही म्हणून ती एकटीच डॉलसोबत खेळत बसली होती. सृष्टीने तिला बरोबर चल म्हणून 2-3 वेळा विचारले पण ती काही तिच्यासोबत गेली नाही. पण आता तिला वेदची सवय झाली होती म्हणून बोर होत होतं. गाल फुगूनच खेळत होती. जास्त करून सृष्टी घराच्या बाहेर पडतच नव्हते. मंगलताई बरोबर काही शॉपिंग करायची असेल तर दोघे जायच्या, नाही तर स्कूलमध्ये टीचरला भेटायचं असेल तरच बाहेर पडायच्या. 2 महिन्यात घरच्यांना तिच्या वावरण्याची सवय झाली होती म्हणून आज वातावरण घरातलं शांत वाटत होतं आणि ते वातावरण शिवलाही जाणवत होतं. पण मनाला ते मान्य करायचं नव्हतं. शिव, मुलांना पुढच्या आठवड्यात 4-5 दिवस सुट्ट्या आहेत. अशोकराव एक नजर मंगलताईंकडे बघत म्हणाले. त्या डोळ्यांनीच पुढे बोला म्हणून दम भरतात. माहीत आहे. शिव फाईल वाचतच म्हणाला. तुम्ही 4घे जण बाहेर कुठेतरी फिरून या. तेवढेच मुलांना चेंज. परी पण किती बोर होती.
अशोकराव परीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. मंगलताईंनी त्यांच्याकडे डोळे वाटरून पाहिलं, कारण त्या दोघांना जा म्हणून मनवायचं होतं, तर आता मुलांना सुद्धा त्यांच्यासोबत पाठवण्यासाठी बोलत होते. पण अशोकरावांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, कारण दोघांना पाठवण्यापेक्षा पूर्ण फॅमिली गेले तर त्यांच्यासाठीच योग्य आहे. सध्या ते परीचा विचार करत होते. तिला आता आईची गरज आहे. एकदा काय दोघांचं नातं व्यवस्थित झालं तर तेव्हा दोघांच्या मनात आलं तर एकटी फिरायला जातील. पण आता त्यांच्या मनाला मुलांना सोडून पाठवणं योग्य वाटत नव्हतं. हा, मला वॉटर पार्कला जायचंय. परी लगेच खुश होत टुणकन उड्या मारत म्हणाली. ते बघ, लगेच किती खुश झाली. महिन्यातून 2 दिवस आपल्या फॅमिलीला बाहेर घेऊन जात जा. सृष्टी, मुलं बोलत नाहीत म्हणून त्यांना घरातच बांधून ठेवणार आहेस का? वेद आज नाही तरी तिचा चेहरा बघ किती उतरला आहे. अशोकराव परीला उचलून घेत म्हणाले. हा, मला बोर होते. वेद तिथे छान छान खेळत असेल, त्याची सिस्टर आहे बोलला. ते दोघे खूप मज्जा करतात. त्यांच्याकडे छोटं डॉग आहे, त्याच्यासोबत दोघे खेळतात. दोघे दुकानात जाऊन चॉकलेट पण आणतात. त्यांची मम्मा त्यांना पैसे देतात आणि ते पैसे देतात आणि चॉकलेट घेऊन येतात. मी तसं कधीच केलं नाही. मला पण शॉपमध्ये एकटी जाऊन चॉकलेट आणायचं. परी वेद तिच्याशी काय काय बोलत होता ते सगळं शिवच्या कानावर घालत होती. तुला वेद आणि सृष्टी बोलत होते ना आमच्याबरोबर चल म्हणून, मग तू का गेली नाहीस? मंगलताई तिच्याजवळ बसत म्हणाल्या. एवढासा झालेला तिचा चेहरा बघून त्यांना कसं तरी झालं. आता ते वेद आणि सृष्टीमध्ये मिक्स होत होते हे जाणवत होतं. डॅडू, मला पैसे दे, मी जाऊन चॉकलेट आणणार. परी त्याच्या अंगावर चढत म्हणाली. तिचं ऐकून त्याच्या भुवया उंचवल्या. आपण जाऊ. तो तिचे केस नीट करत म्हणाला. नाही, मी एकटी जाणार. ती हट्ट करत म्हणाली. ओके, मी तुला शॉपमध्ये सोडतो, तू जाऊन घेऊन ये. तो हसत म्हणाला. वेगळं काही ऐकले की ते करायचं असते. पुढच्या आठवड्यात कुठेही तरी रेस्टॉरंट बुक कर. मुलांना खेळण्यासारखं बघ. अशोकराव आता कडक शब्दात म्हणाले. ओके. तो परीला उचलून घेत बाहेर जात म्हणाला. तो काही बुक करत नाही. अनिकेतला सांगून बुक करून घ्या. मंगलताई थोडं चिडत म्हणाल्या. अशोकरावांनी उसासा टाकला. मंगलताई सगळ्या गोष्टीची घाई करत होत्या. ते त्यांना बिलकुल आवडत नव्हतं. हळूहळू सगळं काही ठीक होईल असं त्यांचं मत होतं. अहो हा, आता तनिष्कासाठी सुद्धा स्थळ बघा. शेवटी तिचंही वय होत चाललं आहे. एकदा वेळ निघून गेली की मुलगा भेटणं मुश्किल होईल. तनिष्कासुद्धा शिवच्या दिशेने निघाली. बघून त्या म्हणाल्या. हो, 2-3 स्थळं नजरेत आहेत. ताईला दाखवत आहे, बघू काय ठरतंय. तसं मंगलताईंना बरं वाटू लागलं. एकदा तनिष्का तिच्या आयुष्यात पुढे गेली तर शिव आणि सृष्टीच्या लाईफमध्ये पुढे प्रॉब्लेम येणार नाही. संध्याकाळी सृष्टी आणि वेद घरी परतले. वेद चेकाळतच परीकडे गेला. घरभर दोघांची मस्ती चालू होते. दिवसभर घर एवढं शांत होतं की आता दोघांच्या हसण्याचा, खळखळण्याचा आवाज येऊ लागला. घर पुन्हा भरल्यासारखं वाटू लागलं. मंगलताई मन भरून आपल्या नातीला बघू लागला. किती तो आनंद झाला होता. वेद एक एक गोष्टी तिला सांगत होता. ती गंमत म्हणून ऐकत होती आणि पुन्हा दोघांची राड मस्ती पण चालूच होती. सृष्टीच्या आईने तिच्यासाठी आणि वेदसाठी काही वस्तू, ड्रेस, साड्या पाठवल्या होत्या. त्या ती व्यवस्थित क्लोजेटमध्ये ठेवत होती. आज खूप दिवसांनी माहेरी गेली होती. आई, वहिनी, भावाला भेटून खूप छान वाटत होतं. मन प्रसन्न होतं. शिव रूममध्ये आला. घरातले सगळे कसे आहेत? त्याचा आवाज आला तसं तिने नजर फिरवली. हो, सगळे चांगले आहेत, तिने हसून उत्तर दिलं. तो गालात हसला. तुमच्यासाठी आणि परीसाठी कपडे पाठवले आहेत. सृष्टी त्याची बॅग समोर धरत म्हणाले. याची काय गरज नव्हती. शिव ऑकवर्ड स्माईल करत म्हणाला. थोडं वाईट वाटलं होतं की तो एकदाही त्यांच्या घरी गेला नव्हता. आज त्याला जायचं होतं पण अर्जंट काम असल्यामुळे त्याला जाता आलं नाही. आय नो तुम्ही सगळे ब्रँडेड घालता, पण सृष्टी मान खाली घालून अडखळत म्हणाली. कारण परीच्याने त्याचे कपडे सगळे मॉलमधले डिझायनरकडून घेत होते. आता परीसोबत वेदला सुद्धा शिव कपडे आणत होता. त्यावरून ते खूपच महाग असतात. हे देताना तिला कसतरीच वाटत होतं. पण भावाने किती प्रेमाने आणले म्हणून तिने दिले. ओ, तसं काही नाही. गिफ्ट असते. रमेशला पर्सनली फोन करून मी थँक्यू बोलेन. मला खरंच आज यायचं होतं पण कामसुद्धा आलं आणि मग तुझंही राहून गेलं असतं. तो बॅग घेत ओपन करत म्हणाला. अहो परीचे डॅड, तसं काही कामही महत्त्वाचं आहे. पुढच्या वेळेस आपण सगळेच जाऊया. ती गालात हसत त्याच्या डोळ्यात आरपार बघत म्हणाली. तो गालात हसत डोळ्यांनीच हुंकार भरतो. तिचं ते अहो आणि पुढे परीचे डॅड कानाला वेगळंच वाटत होतं. त्याला छान वाटलं होतं की आपण एकदाही त्यांच्या घरी गेलो नाही. तरी त्या गोष्टीचा तिला राग नाही. आणि आपल्यासाठी, आपल्या मुलीसाठी सुद्धा कपडे पाठवले. एक बोलायचं आहे. बोलू का? तो थोडं विचार करत म्हणाला. हो हो बोला. ती थोडी उत्सुक होत म्हणाली. पहिल्यांदा तो जास्त शब्द आपल्याशी बोलत आहे. त्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. पुढच्या आठवड्यात मुलांना हॉलिडेज आहेत तर आपण म्हणजे
तुला कम्फर्ट वाटत असेल तर आपण चौघेजण बाहेर फिरायला जावं, तो चाचरत म्हणाला. त्याला अजून तिच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि तिला रागेल असं वागायचं नव्हतं. ती गोंधळून ब्लँक होऊन त्याच्याकडेच बघू लागली. त्याच्यासोबत बाहेर जायचं म्हणून पोटातल्या फुलपाखराने वेधलं होतं. गुदगुल्या होत तिच्या चेहऱ्यावर नकळत हलकं हसू येत होतं आणि ते लपवण्याचे ती निष्फळ प्रयत्न करत होती. टेन्शन आलं होतं, एक्साइटमेंट, भीती, टेन्शन, सगळ्याच भावना संमिश्र झाल्या होत्या. त्याला काय बोलावं तेच तिला कळत नव्हतं. त्याच्यासोबत तिला एकांत हवाच होता, पण तो असा डायरेक्टली तिला विचारेल म्हणून तिने स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. आधीपासूनच ती बोलकी होती, पण बोलायला हक्काचा माणूस नव्हता. शिवसोबत तिला तिचं लाईफ व्यवस्थित घालवायचं होतं म्हणून त्याच्याशी खूप बोलायचं होतं, पण तो पुढाकार घेत नसल्याने मन नाराज होत होतं. सृष्टी, तुला काही प्रॉब्लेम नसेल तर जाऊ, नाही तर इट्स ओके, नेक्स्ट टाईम आपण प्लॅन करू. ती काहीच उत्तर देत नाही म्हणून तो म्हणाला, नाही नाही, म्हणजे हा ते मी नाही, म्हणजे मुलांना सुट्ट्या आहेत, त्यांना जर आवडत असेल तर आपण जाऊ. ती गोंधळून अडखळत बोलू लागली. बोलायलाही शब्द सुचत नव्हते. इतके आतून गोंधळली होती, हृदयाची धडधड वाढली होती. ओके, मी रिसॉर्ट बुक करतो आणि आपण जाऊया, तो गालात हसत म्हणाला. ती पण मान हलवून पटकन निघून आत आली. चेहऱ्यावर खूप एक्साइटमेंट वाढली होती आणि त्याच्यासमोर आपली एक्साइटमेंट दाखवायची नव्हती. काय विचार करेल म्हणून कसंबसं त्याच्यासमोर सावरलं होतं, पण आतमध्ये गेल्यावर मनापासून हसले. आजचा पूर्ण दिवस तिचा छान गेला होता आणि शिवने आल्यावर जे सरप्राईज दिलं होतं त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर खूप मोठं हसू पसरलं होतं. शिवने रेस्टॉरंट बुकिंग केलं, मुलांना सांगितलं, तसे दोघेही खुश झाले. जेवण करून सृष्टीने दोघांना अभ्यासाला बसवलं होतं. पुन्हा 4 दिवस काहीच अभ्यास होणार नव्हता. मुलं पण रूममध्ये येत नव्हते आणि शिवसुद्धा आला नव्हता म्हणून तिने लिव्हिंग एरियामध्येच दोघांना अभ्यासाला बसवलं होतं. मंगलताई आणि अशोकराव एका फंक्शनला गेले होते. घरात सध्या सृष्टी, आजी, आत्या तिघेच होते. आजी आणि आत्याही तिथेच होत्या. जास्त तिच्याशी बोलत जरी नसल्या तरी गप्पा मारायला कारण लागत नसते. तसंच काहीसं दोघींचं झालं होतं. टोमणे तर सही, पण सृष्टीसुद्धा काही ना काही विषय काढत बोलत होती. आत्याला राग येत होता, पण भावावर खूप जीव होता, त्याला दुखवायचं नव्हतं. त्याने कधीच तिला या घरात परका मानलं नव्हतं म्हणून आता शिवची बायको म्हणून सृष्टीला स्वीकारलं होतं. तनिष्कासाठी त्या पण स्थळ बघत होत्या, पण तनिष्काला कुठलंच आवडत नव्हतं आणि आवडणार तरी कसं, जीव शिवमध्ये अडकला होता. मम्मा, तिथे रिसॉर्टमध्ये काय काय असतं? वेद एक्सायटेड होत विचारू लागला. नवल वाटत होतं, कधी तो बाहेर गेलाच नव्हता म्हणून रिसॉर्टचं नाव ऐकून त्याला कुतूहल वाटलं. तिथे गार्डन असेल, स्विमिंग पूल असेल, मला पण जास्त माहिती नाही रे, सृष्टी विचार करत म्हणाली. तिचेही तेच हाल होते. ओहो आंटी, तुला माहीत नाही? परी तिचा छोटा हात डोक्याला लावून म्हणाली. तिचे ॲक्शन बघून सृष्टीला हसू आलं. नाही माहीत, मी कधी बाहेर गेले नाही. तू कुठे कुठे फिरून आली? सृष्टी हसत म्हणाली. मी माहीत नाही कुठे गेले, पण डॅडू मला फिरायला घेऊन जातो. आम्ही सगळेच फिरायला जातो. मी स्नोसुद्धा बघितला. परी लिहिता लिहिता कुठे आणि तिथे जाऊन काय काय मस्ती घालतात ते सांगू लागली. वेद तर एक्सायटेड होत ऐकत होता. मम्मा, तुम्हाला कुठेच फिरायला घेऊन गेली नाहीस. परीचे डॅड बघ किती छान आहे, तिला सगळीकडे फिरायला घेऊन जातात. मला स्नो बघायचा. वेद गाल फुगून म्हणाला. सॉरी बाळा, मी पण कुठेच गेले नाही. सृष्टी त्याच्या गालावर पप्पी देत म्हणाली. तिचे पप्पा असताना ते फिरायला घेऊन जात होते. तेही एका दिवसात रिटर्न येत होते आणि जायचं तर गावाला जायचं, मग तिथे तर काय पाहुण्यांचं घर असायचं. लग्न झाल्यावर खूप वाटत होतं नवऱ्यासोबत फिरायला जावं, बर्फ बघावा, पण नशिबात नव्हतंच. नवऱ्याने फक्त देवदर्शन करून आणलं होतं, नाहीतर कोणाच्या तरी लग्नाला गावाला जायचं, मग त्यांच्या घरी राहायचं. कधी तिला कुठे फिरायला घेऊन जाण्याचा इंटरेस्ट दाखवला नव्हता. तरी महिना काटकसरी जात होता, त्यामुळे तीसुद्धा कधी हट्ट करत नव्हते. दरवेळी तो तिला आशा दाखवत होता. महिना अखेरपर्यंत किती पैसे उरतील तेव्हा बघू, पण फिरायला जाण्याचे पैसे कधी राहतच नव्हते. मग आशाही बंद, हृदयात बंद केली. तो मात्र फिरत होता, कुठे जात होता, काय करत होता, आपल्यासाठीच काम करतोय असं सांगून तिला भुलवत होता. नंतर तिनेही विचारलं नाही आणि त्याने कधी तिला सांगायचं गरजेचं समजलं नाही. वर्षानंतर वेद झाला, मग तर घराच्या बाहेर पडणंसुद्धा बंद झालं. नवराही तिच्याकडे लक्ष देत नव्हता. हळूहळू त्यानेच तिला सोडून दिलं. तुला माहीत नाही हां, मी कालच आत्तूच्या मोबाईलमध्ये पाहिलं. तुला दाखवू का? परी म्हणाली. हा, मला दाखव. वेद पटकन हातातलं बुक खाली ठेवत एक्सायटेड होत म्हणाला. हॅलो पिल्लू, काय करतेस? आय मिस यू, तनिष्का परीला मागून मिठीत घेत म्हणाली. नुकतेच शिव आणि तनिष्का आले होते. परीला समोर बघून तनिष्का इम्प्रेशन झाडायला आली होती. मिस यू टू, परी लगेच पाऊट करत हसत म्हणाली. सृष्टी लगबगीने उठून शिवकडे निघाले. परीचे डॅड, मी जेवायला वाटते, फ्रेश होऊन या. सृष्टी
पुढे जाऊन चेहऱ्यावरचं हसू लपवत म्हणाली, दररोज तो लवकर येत होता. आज थोडा उशीर झाला म्हणून त्याला बघायची इच्छा होत होती. फोन करायला खूप मन होत होतं, पण त्याला आवडते की नाही म्हणून तिने केला नाही. आता समोर बघून मनाला छान वाटत होतं. सॉरी, मी आज बाहेरच डिनर केलं. कामात सांगायचं लक्षात राहिलं नाही. शिव दिलगिरी व्यक्त करत म्हणाला. तसं तिने बॉक्स टाईप स्माईल केली. दररोज सगळे एकत्र जेवण करत होते. आज त्याच्यासोबत म्हणून ती जेवायची थांबली होती. तो एक नजर परीवरून टाकून मंद हसत रूमच्या दिशेने निघून गेला. तनिष्का, तुला जेवायला वाढू का? सृष्टी तिच्या जवळ येत म्हणाली. मी आणि शिव एकत्र जेवण करून आलो. येताना लेट झाला होता, मग दोघे जेवण करून आलो. तनिष्का हसून म्हणाले. आता अजून मनातून वेदना होऊ लागल्या. लग्नाला 2 महिने झाले, अजून त्याने कधी तिला बाहेर जेवायला घेऊन गेला नव्हता. आणि इकडे तनिष्कासोबत जेवण करून येतो. ती काही न बोलता किचनमध्ये निघून गेली. सध्या भूक आणि राग दोन्ही मनावर हावी होत होते. धनश्री फोनवर बोलत रूममधून बाहेर आली. आता तिला तिच्यासाठी वेळ मिळत होता. सृष्टी आल्याने परीला सांभाळणं म्हणा किंवा तिचं आवरणं सगळं काही बंद झालं होतं. त्यामुळे घरी आली तरी तिच्यासाठी तिचा टाईम मिळत होता. छान रिलॅक्स वाटत होतं. कधी परीचं करायला कंटाळा केला नव्हता, पण स्वतःसाठी टाईम मिळत नव्हता आणि हे तिला आता लक्षात येत होतं. आत्तू इकडे ये ना. परी पटकन तनिष्काच्या कुशीतून उतरत म्हणाली. काय झालं बाळा? आणि ते वहिनी कुठे आहे? धनश्री एक नजर तनिष्काकडे बघत आजीकडे बघून अडखळत म्हणाली. कवचितच तिच्या तोंडून वहिनी निघत होतं. तिच्या तोंडून वहिनी ऐकून तनिष्काच्या मनाला 1000 सुया टोचल्यासारखं झालं. आतापर्यंत शिवसोबत होती तर छान वाटत होतं. सृष्टीला जवळून मनाला ठणक मिळाली होती. आतू, तू मला काल नाही का ते रेस्टॉरंटचे फोटो दाखवले होते, ते वेदला दाखव ना. परी तिच्या अंगावर उड्या मारत म्हणाली. तनिष्काला काहीच माहीत नसल्याने ती दोघींकडे प्रश्नार्थ नजरेने बघू लागली. घरातल्याने मुद्दाम होऊन तिच्या कानावर ती गोष्ट आणली नव्हती. शिवने सगळ्यांना काल सांगायला सांगितलं होतं. हो दाखवते. धनश्री तिला पकडत गुगलवर रेस्टॉरंटचं नाव सर्च करू लागली. अरे वा, कुठे जायचं प्लॅन चालला आहे का? तनिष्का खुश होत म्हणाली. हां, डॅडू मला वेद आणि आंटीला फिरायला घेऊन जाणार आहे. तिथे वॉटर पार्क पण आहे. परी एक्सायटेड होत मोबाईलमध्ये बघत म्हणाली आणि तिचं ऐकून तनिष्काचं डोकं सुन्न झालं. घरात सगळ्यांना सृष्टी आणि शिवच्या नात्याबद्दल कल्पना होती म्हणून मनात एक आशेची किरण होती. पण आता 4घे फिरायला जाणार आहेत म्हणून हृदय वेदनेने कळवळून लागलं. अचानक असं त्यांचं ठरलं आणि का ठरलं तो तिच्याकडे झुकू लागला आहे का? नाही, ते प्रश्न डोक्यात येऊ लागले. त्याचबरोबर मनही भरून येऊ लागलं. हे बघ. धनश्री रिसॉर्टचे फोटोज परीला दाखवत म्हणाली. परीने लगेच तिच्या हातातून मोबाईल घेत वेदला सगळे फोटो दाखवू लागले. वेद एक्सायटेड होत बघू लागला. परीला वेदची कंपनी भेटल्यामुळे ती आजकाल खूप खुश राहत होती. हे धनश्रीला सुद्धा जाणून आलं होतं. आता हे दोघेजण किती खुश दिसत होते. त्यांचा आनंद बघून धनश्री मन भरून दोघांकडे बघू लागली. ती हसतच नजर फिरवते आणि तिचं लक्ष तनिष्काकडे जाते. तिच्या डोळ्यात दुःख दिसून येत होतं. तिला तसं बघून धनश्रीला वाईट वाटू लागलं. पण आता तिने शिवला मनातून काढायला हवे असं मनापासून धनश्रीला वाटू लागलं. एवढ्या 2 महिन्यात सृष्टीचा स्वभाव कळला होता. तिने कधीच परीला परकेपणा जाणवू दिला नव्हता. आपल्या लेकीसारखा जीव लावत होती. दुसऱ्या दिवशी जायचं म्हणून सृष्टी आणि मंगलताई पॅकिंग करत होत्या. सृष्टीने वेदचे 4 दिवसांचे कपडे पॅक केले. मंगलताई सुद्धा परीचे कपडे काढून देत होत्या. सृष्टीच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. ते बघून त्या मनातून सुखावल्या. आपल्या मुलाचा संसार फुलताना त्यांना बघायचं होतं. शिव आला की त्याचे कपडे पॅक करेल. मी परीचं सामान ठेवते. तू ही तुझी बॅग पॅकिंग करून घे. मंगलताई परीचे शूज आणि सँडल पॅक करत म्हणाल्या. ते आता कन्फ्यूज झाली होती नेमकं काय पॅक करावं. अगं, तिथे जाऊन काय साड्या घालणार का? तिने रॅकमधून साड्या काढल्या म्हणून मंगलताई हसून म्हणाल्या. तिने ओशाळून पुन्हा साड्या ठेवल्या. अगं, ड्रेस जीन्स घाल. साडी काय घरात घालतच असतेस. ते म्हणजे तुला घरात ड्रेस घालायचे असतील तर घालत जा. घरात कोणाचं काही नसतं. आमची ईश्वरी तर कधीच साडी घालत नव्हती. शिवला आवडत पण नव्हतं. तिला साडी बोललं की चेहऱ्यावर 12 वाजत होते. मग मी नाही तर धनश्री तिला घालून देत होतं. खूप गोड होती, सेम परीसारखीच. आणि तिचं बोलणं तर. मंगलताई ओघोघात बोलत होत्या आणि समोर सृष्टी आहे हे लक्षात येताच त्यांनी त्यांच्या तोंडाला आवर घातला. सृष्टी नजर चोरत तिचं सामान ठेवत होती. सध्या ते बॅगेत काय भरत आहे तेही तिला कळत नव्हतं. कधी ईश्वरीला पाहिलं नव्हतं, पण तिच्याबद्दल ऐकताना मनाला त्रास होत होता. का होता हे कळत नव्हतं. असताना वेगळी गोष्ट होती. आता ती नाही तर तिच्यात तुलना करणार का असं वाटत होतं. सृष्टी, वाईट वाटून घेऊ नको. ईश्वरी शिवचा भूतकाळ होता आणि तू त्याचा वर्तमान आहेस आणि त्याच्यासोबत तुला बघायचं आहे. तू जसे तुझा भूतकाळ विसरून वर्तमान काळात जगत आहेस तसेच त्यालाही तुझ्यासोबत घेऊन चल.
वेळ लागेल पण हार मानू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. आई राग मानू नका, पण मी सुद्धा दुःख सहन करूनच आले आहे. माझा तुटलेला संसार पाहिलेला आहे. मला पण भावना आहेत, पण मी ते मागे ठेवून आले ना आपल्या मुलांसाठी. सृष्टी नजर खाली घेत कंठ दाटून म्हणाली. मंगलताई तिचा हात धरत तिला दिलासा देऊ लागल्या. सकाळी जायचं म्हणून लवकर उठून सृष्टी तयार झाली. चेहऱ्यावर एक एक्साइटमेंट होती. पहिल्यांदाच ती कुठल्या तरी हॉटेलमध्ये राहणार होती. फक्त सिरियल पिक्चरमध्ये हॉटेलचे रूम बघितले होते, प्रत्यक्षात आज ती बघणार होती. म्हणून डोळ्यासमोर स्वप्न तरळू लागले. मुलांना तर आज उठवायची गरज लागली नाही. दोघांच्या आधीच दोघांचे डोळे उघडले होते. चेहऱ्यावर एक्साइटमेंट होते. सृष्टीने पटकन दोघांचं आवरलं. तोपर्यंत शिवने सुद्धा त्याचं आवरलं. आज बिना कुरकुर करता परी आवरत होती, हे नवल होतं. सृष्टीने लव्हेंडर कलरचा सॉफ्ट ड्रेस घातला होता. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच ती ड्रेस घालत होते, त्यामुळे थोडंसं तिला ऑफवर्ड वाटत होतं. राहून राहून तिची तिरकी नजर शिवकडे जात होती, पण त्याने एकदाही तिच्याकडे पाहिले नाही म्हणून मनातून ती नाराज झाली होती. तो स्वतःच्या आवरणात गुंग होता. मध्येच मुलांबरोबर काहीतरी जोक करून हसत होता. सगळं व्यवस्थित घेतलं ना? मंगलताईंनी काळजीने विचारलं. हो आई, शिव वैतागून म्हणाला. ईश्वरीनंतर पहिल्यांदाच तो फॅमिलीला घेऊन बाहेर जात होता, त्यामुळे मंगलताई थोड्या काळजीत होत्या. सावकाश जा आणि ड्रायव्हरला सोबत घेऊन जा, अशोकराव म्हणाले. गाडी मोठी असल्याने मुलं मागे बसले होते. मधल्या सीटवर शिव आणि सृष्टी बसले होते आणि समोर ड्रायव्हर होता. गाडी सुरू झाली. गणपती बाप्पा मोरया, सृष्टी हळू आवाजात म्हणाली. शिव गोंधळून तिच्याकडे बघू लागला. त्याचं तसं बघणं पाहून सृष्टीला टेन्शन आलं आणि तिचा आवाज लगेच बंद झाला. आपण काही चुकीचं बोललो का, असा विचार तिच्या मनात आला. ते कुठेही बाहेर जाताना देवाचं नाव घेऊन गेलेलं चांगलं असतं, म्हणजे माझी आई सांगते. ती त्याचा गोंधळलेला चेहरा बघून हळू आवाजात म्हणाली. तो काही न बोलता डोळ्यावर गॉगल लावत खिडकीच्या बाहेर बघू लागला. त्याच्या चेहऱ्यावर नकळत मंद हसू आलं होतं. तीही आवंठा घेऊन खिडकीच्या बाहेर बघू लागली. मागे मुलांची मस्ती चालूच होती. शिव त्यांचं काम करत बसला होता आणि सृष्टी मोबाईल चालवत होते. एका ठिकाणी ब्रेकफास्टसाठी थांबले आणि पुन्हा प्रवासाला निघाले. 3-3.5 तासाचा प्रवास कसा गेला कळलंच नाही. दुपारपर्यंत ते रिसॉर्टपर्यंत पोहोचले. रिसॉर्टचं गेट आणि एंट्री स्पॉट इतकं सुंदर होते की ते बघूनच सृष्टी 7व्या आसमानावर पोहोचली होती. बाहेरूनच इतकं सुंदर असेल तर आत किती छान असेल असा विचार करत तिचा आनंद गगनात मावत नव्हता. मात्र चेहऱ्यावरती तसं काही दाखवत नव्हते. गाडी एंट्रन्स जवळ थांबली. चौघे उतरून आत आले. शिव बुकिंग कन्फर्म करण्यासाठी रिसेप्शनवर फॉर्म भरत होता. पूर्ण लाकडाची फिनिशिंग, मध्यभागी असलेला पाण्याचा धबधबा आणि आजूबाजूला पसरलेलं जंगल, सगळं पाहून कुठल्या तरी वेगळ्याच जगात आल्यासारखं वाटत होतं. तिथलं इंटिरियर इतकं युनिक होतं की सृष्टी मनातूनच चहकली होती. डोंगराळ भागात असल्यामुळे दुपार असून सुद्धा थंडी जाणवत होती. वेद तर पहिल्यांदाच हे सगळं बघत होता, त्यामुळे खुश झाला. परी आणि वेद दोघे मस्ती करत इकडून तिकडे धावत होते. सृष्टीने दोघांचे फोटो काढले. मम्मा, तू स्विमिंग कॉस्ट्यूम घेतली नाहीस? परीकडे तिचा आहे. वेद परीचं बोलणं ऐकून पटकन पळत येत म्हणाला. त्याचं ऐकून सृष्टी टेन्शनमध्ये आली. तिने वेदला कधी पाण्यात पाठवलंच नाही, त्यामुळे त्याच्यासाठी स्विमिंग कपडे कधी घेतलाच नव्हता. काल मंगलताईंबरोबर शॉपिंगला गेली होती, पण तिच्या लक्षात ही गोष्ट आलीच नव्हती. चला, रूम रेडी आहे. शिव डोळ्यावरचा गॉगल काढत आपल्या टी-शर्टला अडकवत म्हणाला. डॅड, मला स्विमिंग कॉस्ट्यूम नाही आहे. मी पाण्यात जाऊ शकत नाही का? परी म्हणते स्विमिंग कॉस्ट्यूम असल्यावरच पाण्यात पाठवतात. वेद इवलीचं तोंड करून म्हणाला. हो, पण तू का तोंड बारीक केलं? आपण इथून विकत घेऊ. इथे आतमध्ये एक शॉप आहे. सगळे स्विमिंगचे ॲसेसरीज आणि ड्रेस मिळतात. शिव त्याचा पडलेला चेहरा बघून त्याचा गाल ओढत म्हणाला. ते ऐकून सृष्टीही खुश झाली. आता तिचं बाळ पाण्यात खेळल्याशिवाय घरी जाणार नाही याची काळजी मिटली होती. यस, चला ना, आपण आत जाऊ. वेद खुश होत शिवचा हात ओढत म्हणाला. हो हो, जाऊ. सृष्टी, चल, पहिले त्याला ड्रेस घेऊ, मग रूममध्ये जाऊ, शिव म्हणाला. तिने गालात हसून मान हलवली. 2 मिनिटात त्याने तिचं टेन्शन दूर केलं होतं. त्यामुळे त्याच्यावर प्रेम तर नव्हतं, पण त्याची सोबत तिला आता आवडू लागले होते. रिसॉर्टमध्येच एक छोटंसं बुटीक होतं. तिथून वेदसाठी ड्रेस घेतला. सृष्टी, तुला घ्यायचा असेल तर घेऊ शकतेस. तिच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बघून तिच्यासाठीही ड्रेस घ्यायचा आहे हे शिवच्या लक्षात आलं. तिथल्या लेडीने तिला ड्रेस दाखवायला सुरुवात केली. ते ड्रेस बघून सृष्टीचे डोळे विस्फारले. सगळे शॉर्ट स्विमिंग कॉस्ट्यूम होते आणि समोर शिव उभा असल्यामुळे कुठेतरी लपून जाऊन बसावं असंच तिला वाटत होतं. त्याने मात्र नजर दुसरीकडे वळवली होती. नको, मला पाण्यात जायला आवडत नाही.
ती बरोबर हसत त्याच्याकडे बघून म्हणाली, आर यू शुअर? तो तिचा चेहरा बघून म्हणाला, हो मला नको. ती पटकन परीचा हात पकडत खाली मान घालून बाहेर आली. शिवने पेमेंट केला आणि एक नजर ड्रेसकडे टाकून तोही बाहेर आला. सृष्टी अजूनही त्याच्या नजरेला नजर देत नव्हते. आपण नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत आहोत हे त्याच्या लक्षात आलं होतं. त्याने की कार्ड लावून रूम ओपन केले. समोरची लक्झरी रूम बघून सृष्टीला अक्षरशः ओरडण्याची इच्छा झाली होती, पण तिने आपली एक्साइटमेंट कसाबसा कंट्रोल केली. रूमच्या गॅलरीतून बाहेर पूर्ण हिरवळ दिसत होते. रूम बघूनच तिचे डोळे तृप्त झाले होते. वेद आणि परी पूर्ण रूमभर इकडून तिकडे फिरत होते. शिव कामाचे फोन करत गॅलरीत उभा होता. मुलांच्या नावाखाली सृष्टीसुद्धा पूर्ण रूम इकडून तिकडे फिरत होती. तिने वॉशरूमचा दरवाजा उघडला आणि समोरचा लक्झरी वॉशरूम बघून तर ती कुठल्या तरी स्वप्नात आल्यासारखी झाली. तिने अंगावरची ओढणी बाजूला ठेवली आणि फ्रेश होण्यासाठी आत गेली. शिव त्याचे फोन कॉल संपून आत आला. मुलं गोंधळ घालत होती, पण सृष्टी त्याला दिसत नव्हती. तेवढ्या त्याला पाण्याचा आवाज आला. त्याच्या लक्षात आलं की सृष्टी वॉशरूममध्ये आहे. तो मुलांबरोबर मस्ती करत होता, पण 10 मिनिट झाली तरी सृष्टी अजून बाहेर आली नव्हती. त्यामुळे तो थोडा काळजीत पडला. ओ शेट, मी एवढी मूर्ख कशी असू शकते? मी एवढी मूर्ख आहे की एक्साइटमेंटमध्ये एवढी विसरून गेली की माझी तारीख आहे हे लक्षात आले नाही. मूर्ख सृष्टी, अक्कल नाही तुला? तू कुठे जायच्या लायकीचीच नाहीस. साधं पॅड सोबत ठेवायचं सुद्धा विसरले. सृष्टी इकडून तिकडे फिरत स्वतःवरच राग काढत होते. राग आणि दुःख दोन्ही भावना एकत्र झाल्या होत्या. आता फक्त डोळ्यातून पाणी यायचं बाकी होतं. मम्मा, मला शू आले, दार उघड ना. वेद वॉशरूमचा दरवाजा जोरजोरात वाजवत म्हणाला. हो. ती डोळे पुसत पटकन दार उघडते. वेद लगेच आत येतो. समोर परी आणि शिव मस्ती करत होते. सृष्टी मात्र गोंधळून उभी होती. आता काय करावं तिला काही सुचत नव्हतं. अहो परीचे डॅडी, तिने न राहून हळू आवाजात त्याला हाक मारली. तिचा रडवलेला आवाज ऐकून शिव तिच्याकडे गोंधळून बघू लागला. सृष्टी डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे बघत होती. काय सांगावं हेच तिला कळत नव्हतं. टेन्शनमुळे तिचे हातपाय थरथरत होते. काय झालं? तो तिच्या जवळ येत काळजीने विचारतो. आणि ते मी मेडिकल, ते एका क्षणात श्वासात म्हणाले. तिचं उत्तर ऐकून शिव आणखीन गोंधळला. मेडिकल कशाला? काही त्रास होतोय का? कुठे लागले? दुखतंय का? डॉक्टरला बोलवू का? इथे सगळी सोय असते. तो तिला वरून खालपर्यंत काळजीने निहाळत विचारू लागला. तो आपल्याकडे इतक्या बारकाईने बघत आहे हे जाणवताच सृष्टीला आणखीन लाज आणि रडू येऊ लागलं. सध्या तिचे मूड स्विंग्स सुरू झाले होते. ती ओठ दाबून डोळ्यातलं पाणी आवरण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याला खरं कारण सांगायची तिची हिंमतच होत नव्हती. तर मित्रांनो, तुम्हाला शिवसृष्टीची जोडी कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.